कोणतीही गोष्ट शून्यातून निर्माण होत नसते, तर ती कारणांनी निर्माण होत असते. निर्माण झालेली वस्तू तिच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या वस्तूचे कारण होत असते. तसेच ती वस्तू ज्या कारणामुळे उत्पन्न झालेली असते ते कारणसुद्धा दुसऱ्याच कोणत्या तरी कारणाचे कार्य असते. असा हा प्रवाह चाललेला असतो. त्यामुळे जगाला आदिही नाही आणि अंतही नाही. जग शून्यातून निर्माण करू शकत नाही. त्यामुळे सृष्टीचा निर्माता, ईश्वर, देव वगैरे कल्पना भोंगळ वाटतात. ईश्वर, देव हा निर्मित असलेल्या सृष्टीचे कारण असू शकत नाही. ईश्वर असलाच तर प्रश्न पडतो की ईश्वराला कोणी निर्माण केले? तो सुद्धा काहीतरी कारणामुळेच निर्माण होऊ शकतो. जगात मूळ कारण असे काहीच असू शकत नाही. कारण प्रतीत्य समुत्पादाच्या सिद्धांतानुसार कोणतेही अस्तित्व हे त्याच्या प्रत्ययामुळेच अस्तित्वात आलेले असते. शिवाय कार्याला एकच कारण असते असे नाही. कारण बहुतांश वेळेत अनेक कारणांनी कार्य होत असते. प्रत्येक कार्य हे फक्त कारणावरच अवलंबून असल्यामुळे जगावर अधिकार चालविणाऱ्या ईश्वराचे काहीच काम नाही. कार्य अभावामुळे जगात चमत्काराला, देवाला, नियतीला स्थान नाही. त्यामुळे चमत्कार करून ईश्वर कोणाचेच भले करू शकत नाही किंवा कोणाचे नुकसानही करू शकत नाही. ईश्वराचे जगात काही जरुरी नाही. बुद्ध धम्मात ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व मानले जात नाही. बी पासून झाड उत्पन्न होत असते, त्याचप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळेच अस्तित्वात येतात. जय भीम. नमो बुद्धाय.